सर्वप्रथम माझ्याकडून सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून। आज नवरात्रीचा पहिला दिवस होता। पहिला दिवस, पहिली साडी होती पांढरी, म्हणून मी पण मस्त सकाळ उठले लवकर, म्हणजे हे केलं, फ्रेश झाले। त्यानंतर पांढरी साडी वेअर केली, रांगोळी वगैरे काढली, फरशा पुसून झाल्या होत्या। सकाळी 7 वाजताच माझं ऑलमोस्ट अर्धा निम्म काम झालं होतं। फरशा वगैरे पुसून देवपूजा करण्यासाठी हार वगैरे ओवत बसले होते आणि सकाळ सकाळ चौकात गेले, चौकातून फुलं घेऊन आले आणि म्हटलं हार, मग त्यांना पण उठवलं। त्यांना म्हटलं जा तुम्ही गाडी वॉश करून या, म्हणजे मी तोवर हार तयार करते। आणि कसं आहे, घरात लक्ष्मी तर आहेच, मग पण जे आपली कमवतो आपण, ज्याच्यावर कष्ट करू, ती पण आपली खरी लक्ष्मी असते। आणि खरंच आमची लक्ष्मी आहे, रिक्षा जी आहे ती आमची लक्ष्मी आहे। त्याच्यामुळे म्हटलं तिच्यासाठी हार, आणि खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं असं काहीतरी करायला। बसले होते, कसं झालं हार तुम्ही पण नक्की सांगा मला। देवाऱ्यासाठी पण तयार करत होते आणि मग म्हटलं त्यानंतर अजून भाजीला फोडणी द्यायची होती, चपात्या करायच्या होत्या। म्हटलं हे तर उरकून घ्यावं पहिले, म्हणजे त्यांना मोकळे होतील ते करायला बाकीची पूजा वगैरे। आणि इथे मग भाजीसाठी कांदा टोमॅटो चिरून घेतलेला होता। कांदा टोमॅटो तेलात टाकला फ्राय करत, त्याच्यामध्ये मग ना काय आपले जे काय मसाले तुम्ही यूज करते टाकू शकता। आणि कॅप्सिकमची भाजी करायची होती। प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, मी साध्या सिंपल पद्धतीने मला वाफेवर करायची होती, म्हणून काय केलं, कांदा टोमॅटो फ्राय होऊ दिला तेलामध्ये, आणि मग नंतर हळद, मिरची पावडर, कांदा मसाला, धने पावडर घातलं आणि मग कॅप्सिकम घालून त्याला वाफेवर ठेवत होते। म्हटलं ती वाफेवर लवकर शिजती, आणि चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं, तर ते चपात्या त्याच्यामुळे मऊ होतात, म्हणून मग चपात्या घेतल्या लाटायला, म्हणजे कसं जरा वेळ वाचतो आपला त्याच्यामुळे। आणि तनुष्याचा काय टाइमपास चालू होता मग तिथे बाहेर, आणि आज इतका वेळ पटपट गेला ना, काही कळलंच नाही, म्हणजे एवढ्या लवकर उठून पण ठीक आहे, माझं आज काम ऑलमोस्ट सकाळी लवकरच झालेलं आहे, म्हणजे फरशा वगैरे पुसून झाला, टेन्शन नाही राहत, कारण नंतर ते पुसण्यापेक्षा। आणि असं काही असलं ना तर मला देवपूजा वगैरे करायला, मला सकाळ सकाळ म्हणजे फरशी पुसून देवपूजा केल्यानं खूप प्रसन्न वाटतं। स्टार्टिंगला सकाळ सकाळ उठून फरशी पुसायची म्हणजे व्यवस्थित वाटतं जरा। आणि ते गेले होते आंघोळीला, म्हटलं तोपर्यंत उरकावं बाकीचं। तनुषला पण जायचं होतं स्कूलला, आणि त्याला काही स्कूलला सुट्टी नसते, CBSEला काही सुट्टी नव्हती, कारण त्यांना काय प्रत्येक सणाला सुट्टी नसते, त्याच्यामुळे त्याचा पण गोंधळ चालूच होता घरामध्ये काही ना काय। आणि सगळ्यांचं हे नवरात्री आता सगळ्यांचं म्हणजे गडबडीत चाललेलं असेल, कोणाच्या घरी घट बसतात, कोणाच्या काय, आमच्या घरी पण घट असतात, पण ते सासूबाईंकडे असतात आणि 5व्या दिवशी बसतात, 4थ्या दिवशी बसतात सॉरी, मग ते 5 दिवसाचे असतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। हे तांबे वगैरे त्यांना ठेवत असतो। इथे मस्त असा देवाला हार केलेला आहे। कुठली रांगोळी पुसली तू? कुठली पुसली? मी कधी पाडली? मी पाडली? स्लीपिंग लाईन नको करू, बरं सॉरी या। कुठं हे असं आहे ना, पिल्लू चालू असतं की तू आहे ना तांब्या मागा का ठेवले पुढंच, म्हणजे त्याला सगळं पुढंच लागतं, त्याला हे चालू राहतं असंच। तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। थँक्यू सो मच, बाय बाय।